केरळा स्टाईल ओल्या नारळाची चटणी, ती सुद्धा भाजलेलं डाळं घालून इतकी सुंदर होते ना. आणि चटणी खायची तर ती इडलीसोबत, आणि इडली चटणीसोबत. विदाउट इडली देअर इज नो चटणी, विदाउट चटणी देअर इज नो इडली. अशी चटणी करण्यासाठी एक नारळ फोडून घ्यायचा, त्याचे असे तुकडे करून घ्यायचे आणि हे चिरलेले तुकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे. त्यासोबतच कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची. एक नारळ जर का असेल ना, 8 ते 10 कढीपत्त्याची पानं, 4 हिरव्या मिरच्या, 1 चमचाभर जिरे, अर्धी वाटी डाळं घालून घ्यायचं. त्यानंतर 2 चमचे साखर घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं. हे बघा, हे एवढं आवश्यक आहे ना. हे मिक्सरमध्ये घालून घेतलं. आता कोथिंबीर, माझ्याकडं सुकलेली कोथिंबीर होती म्हणून मी चुरून घातली. ओली कोथिंबीर असेल ना तर आणखीन छान चव येते. हे सगळं असं मिक्सरला ओबडधोबड फिरवायचं. थोडंसं जाडसर झालं की त्याच्यामध्ये चवीनुसार दही घालायचं. तुम्हाला दही घालायचं नसेल ना तर सरळ एक पूर्ण लिंबू पिळा आणि हे असं दही घालायचं, गरजेनुसार पाणी घालायचं आणि पुन्हा एकदा मिक्सरमधून फिरवून घ्यायचं. अगदी बारीक होतं. जर बारीक झालं नाही तर आवश्यकतेनुसार थोडंसं पाणी घालत राहायचं. थोडं थोडं पाणी घालायचं. दाटते असं वाटलं ना तर पाणी वाढवायचं आणि एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची. ही जी पेस्ट आहे ना ती अशी होते. अशी झाल्यानंतर ही एका बाउलमध्ये काढून घ्यायची. नंतर पण तुम्ही पाणी वाढवू शकता. तोपर्यंत एका बाजूला तेल तापत ठेवायचं. तापलेल्या तेलामध्ये मोहरी, कढीपत्त्याची पानं, हिंग, हळद हे सगळं साहित्य घालून खमंग फोडणी करून घ्यायची आणि सगळी फोडणी झाल्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी उडदाची डाळ घालायची. ही फोडणी पूर्ण गार होऊन द्यायची आणि गार झाल्यानंतर मग या चटणीवरती घालायची. अशी ही चटणी एकदम सुंदर होते. नक्की करून पहा.